Hello students, today's lecture we will discuss about study of families. In this chapter, the last number of family, Canaceae family. Example, Cana hortensis. ओके, कॅना hortensis किंवा मग कॅना इंडिका पण आपण त्याला म्हणू शकतो. कारण एक्झाम्पल त्याला आपण कॅना हॉर्टेन्सिस किंवा कॅना इंडिका असं म्हणतो, पण मराठीमध्ये त्याला कर्दळ असं त्याला नाव आहे, ते आपल्या सगळ्याला माहिती आहे. ओके, कॅनेसी. मग त्याच्यामध्ये काय बघूया आपण, त्याची सिस्टमॅटिक पोझिशन. आता सिस्टमॅटिक पोझिशन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय येईल, त्याचं पूर्ण त्याचं कॅरेक्टरायझेशन, त्याचं नाव, स्पेसिस वगैरे. ओके, आता त्याच्यामध्ये काय होतं आहे, आत्ता फक्त आपण काय करतो, फॅमिली लेव्हलपर्यंतच काय त्याचं डिस्क्रिप्शन बघत आहोत. ज्यावेळेस आपण त्याचे ॲक्च्युअल स्पेसिस घेणार, मग त्या स्पेसिसमध्ये काय असणार, त्याचे चेंज असणार. ओके, स्पेसिस चेंज झाली की त्याच्यातले कॅरेक्टरायझेशन थोडेसे काय होतील, चेंज होतील. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डिव्हिजन, फेनोरोगॅम्स. फेनोरोगॅम्स इज नथिंग बट द फ्लावरिंग प्लांट. क्लास मोनोकॉटिलिडॉन्स. मोनोकॉटिलिडॉन्स म्हणजे वन कॉटिलिडॉन प्रेझेंट इन दी सीड्स. ओके, मग मोनोकॉटिलिडॉन आहे हे कशावरून ओळखणार आपण, कारण त्याचं व्हेनेशन जे आहे, त्या कर्दळ या झाडाचे पानं तुम्हाला सगळ्याला माहिती आहेत. जसं केळीचं झाड आहे, बनाना ट्री आहे, त्या टाईपमध्येच काय असेल, त्याचे लिव्ज आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देन ऑर्डर इपिगायनी. इपिगायनी मीन्स ओहरी ही जी आहे ती लोअर साईडला जाईल आणि ओहरीच्या टॉप रिजनला काय होईल तिथं फ्लोरल व्हरची अरेंजमेंट झालेली असेल. देन फॅमिली कॅनेसी. कॅरेक्टर्स, हॅबिट. मग त्या प्लांटचा हॅबिट काय आहे, पेरेनियल हर्ब. म्हणजे काय होतं आहे, ती प्लांट आपण एकदाच लावली तर तिचं काय होतं, वर्षानुवर्ष तिला फ्लावर येत राहतात, सीझनमध्ये तिला फ्लावर येत राहतात. दॅट इज अ पेरेनियल हर्ब. रूट स्टॉक विच इज अ ट्युबरस रायझोम. फॉर एक्झाम्पल, जसं आपण बनाना ट्रीचं रायझोम्स यूज करतो, ज्यावेळेस आपल्याला तिचं कल्टिवेशन करायचं आहे त्यावेळेस आपण रायझोम तिचा यूज करतो. त्याच टाईपमध्ये या कॅना इंडिका किंवा कॅनेसी फॅमिलीचे जे मेंबर्स आहेत, ग्रुप्स आहेत, प्लांट्स आहेत, त्याचा आपण रायझोम्स किंवा ट्यूबर्स यूज करतो. देन लिव्ज. लिव्ज आर ब्रॉडली इलिप्टिकल. आता केळीचं पान किंवा बनाना ट्रीचं प्लॅन आणि कर्दळ या झाडाचं पान आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे किंवा माहिती आहे. इलिप्टिकल म्हणजे कसं, लांबट आहे आणि अंडाकृती आहे, ओव्हल इन शेप आहे. देन इन शेप. पिनेटली व्हेन. पिनेटली व्हेन मीन्स, पिनेटली म्हणजेच काय, जसं काय होतं त्याच्यामध्ये एक मिड व्हेन जे आहे किंवा मिड रिब जे आहे ती काय स्ट्रॉंगली डेव्हलप झालेली आहे, वेल डेव्हलप झालेली आहे आणि त्याच्यात काय झालं आहे, पिनेटली म्हणजेच काय, दोन पार्टिशन तिच्यामध्ये झालेलं आहे. ओके, देन विथ वेल डेव्हलप मिड रिब. पेटिओलेट म्हणजे त्याला पेटिओल हे देठ जे आहे ते आहे. पेटिओल शिथिंग द स्टेम. मग पेटिओल जे आहे, पेटिओलचं जे लीप आहे ते आपण बघितलेलं आहे. जसं केळीचं पान आपण जर सेपरेट केलं त्याला काय होतं, इलॉंगेट पीत त्याला डेव्हलप झालेलं आहे देठ, आणि ते काय करते, पूर्ण त्या स्टेमला काय करते, सराउंड केलेले असते. ओके, त्याला ओव्हरलॅप झालेलं असतं, म्हणून त्याला पेटिओल शिथिंग द स्टेम असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट इन्फ्लोरेसन्स. आता इन्फ्लोरेसन्सचा टाईप काय सांगितलं त्यांनी, रेसिमोज, रेसिम असा टाईप सांगितलेला. आता ॲक्च्युअल रेसिमोज टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स काय आहे हे आपण बघू. दॅट इज ए रेसिमोज टाईप ऑफ रेसिम. ओके, रेसिमोज टाईप ऑफ रेसिम असं त्याला म्हटलेलं आहे. मग बघा, ओल्डर फ्लावर जे आहेत ते बेसला काय झाले आहेत, प्रोड्यूस झालेले आहेत, आणि जे यंगर फ्लावर आहेत, यंगर फ्लावर जे आहेत ते टॉपला प्रोड्यूस झालेले आहेत, पण कसे, लॅटरल साईडला. ओके, लॅटरल साईडला त्या फ्लावरला खाली काय आहे, ब्रॅक्ट आहे. ही जी आहे, ही आउटग्रोथ जी आपल्याला दिसते दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्रॅक्ट, म्हणून आपण त्याला ब्रॅक्टिएट फ्लावर असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट फ्लावर्स. फ्लावर्स आर लार्ज. ओके, लार्ज फ्लावर्स आहेत. त्यानंतर ब्रॅक्टेट आत्ताच आपण बघितलं त्या इन्फ्लोरेसन्सच्या टाईपमध्ये, त्याला आउटग्रोथ जी आहे फ्लावरच्या पेडिसेलला बॉटम साईडला, दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्रॅक्टिएट. Bisexual means androecium and gynoecium both sex organ are present in this flower, that is called as a bisexual.
देन झायगोमॉर्फिक. झायगोमॉर्फिक म्हणजेच काय, फ्लावर्स आर कट इन एनी अँगल अँड डू नॉट डिस्ट्रीब्युटेड इन सेम पार्टिकल. ओके, म्हणजेच काय, सेम पार्टमध्येचं डिव्हायडेशन न होणं त्यालाच काय म्हटलं जातं, झायगोमॉर्फिक असं म्हटलेलं आहे. देन शॉर्टली पेडिसिलेट, त्याला शॉर्ट पेडिसिल आहे किंवा शॉर्ट त्याचं देठ आहे. इपिगायनस जी कंडिशन आहे फ्लावरची किंवा ओहरीची ती आपण बघूया. आणि पुढं काय म्हटलं त्याने, ब्युटिफुली कलर्ड, म्हणजे फ्लावरचा कलर काय आहे, एकदम ब्युटिफुल आहे, कलर आहे, ब्राईट कलर्ड आहे. आता ॲक्च्युली इपिगायनस कंडिशन काय आहे ती बघूया. इट इज ए इपिगायनस टाईप ऑफ फ्लावर किंवा इपिगायनस टाईप ऑफ ओहरी असं म्हटलेलं आहे. मग आता इपिगायनस म्हटल्यानंतर ओहरीच्या वरच्या साईडला फ्लोरल ओव्हरची अरेंजमेंट झालेली आहे. अँड्रोशियम अँड कॅलिक्स करोलाची काय झाली, डायरेक्टली ओहरीच्या वरच्या साईडला अरेंजमेंट झालेली आहे. दॅट इज कॉल्ड एज इपिगायनस ओहरी. जर हायपोगायनस म्हटलं तर ओहरी वरच्या साईडला जाते आणि खालच्या साईडपासून काय झालेलं असेल, अरेंजमेंट असेल. दॅट इज कॉल्ड एज इपिगायनस ओहरी. देन नेक्स्ट कॅलिक्स. कॅलिक्स ऑल्सो कॉल्ड एज ए सेपल्स. सेपल्स 3 इन कंडिशन. पॉलीसेपेलस, मग ते कॅलिक्स जे आहेत ते काय आहेत, पॉली मीन्स फ्री आहेत. देन परसिस्टंट सेपल्स. परसिस्टंट आहे म्हणण्यापेक्षा ते काय, त्याला कॉन्स्टंट आहेत. ज्यावेळेचं फ्रूट डेव्हलप होतं, फ्रूट डेव्हलप झालं तरी त्याला काय होतं, ते अटॅच असतात, फायनली त्याला अटॅचच राहतात. फॉर एक्झाम्पल ब्रिंजल अँड टोमॅटो हे जे प्लांट आहे ते काय होतं, पूर्ण फ्रूट मॅच्युअर होईपर्यंत काय होतात, ते त्याला अटॅच असतात. जसं फॉर एक्झाम्पल ब्रिंजल हे जर फ्रूट बघितलं तर ज्यावेळेस ते पूर्ण फ्रूट ड्राय होतं तरीसुद्धा त्याला काय होतं, ते कॅलिक्स काय त्याला अटॅचच असतात. ओके, दॅट इज कॉल्ड एज परसिस्टंट सेपल्स किंवा परसिस्टंट इव्हन इन फ्रूट्स. देन करोला. करोला 3 पेटल्स. गॅमोपेटलस. करोला जे आहेत 3 इन कंडिशन्स आहेत आणि गॅमो मीन्स फ्यूज आहेत. देन लॉंग वन ऑफ द पेटल्स इज युजली स्मॉलर दॅन द अदर, म्हणजेच काय, एक मोठा आहे आणि अदर जे आहेत 2 ते काय होतात, ते त्याच्यापेक्षा छोटे आहेत. देन इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन. आता ॲक्च्युली इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन जे आहे ते आपण इथून मागच्या फॅमिलीजमध्ये सुद्धा काय केलेलं आहे, ऑब्झर्व केलेलं आहे. तरी पण आपण ते परत बघूया. ॲक्च्युअली इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन काय आहे. इट इज अ टाईप ऑफ इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन. आता याच्यामध्ये जे कॅलिक्स किंवा करोलाचे जे व्हॉल्स आहेत किंवा त्याच्यात काय झालं, अरेंजमेंट कशी झालेली आहे, एक फर्स्ट जी व्हर्ल आहे, कॅलिक्स असेल किंवा करोला असेल. आपण करोलाचं ॲस्टिवेशन बघतो. तर करोलाचं एक ॲस्टिवेशन त्याच्यामध्ये इम्ब्रिकेट कसं सांगितलं आहे, एक काय आहे पूर्ण बाहेर आहे. ओके, आणि ह्या बाकीच्या 4 ज्या आहे त्या ओव्हरलॅपिंग वन अनदर. दॅट इज वन इज अ टोटली आउटर अँड अदर 4 petals are overlapping one another. That is called as a imbricate aestivation. Okay. Then next, androecium. Androecium is nothing but the male reproductive structure in this flower. Stamens 2 to 5, sometimes 6 or 4. म्हणजे काय होतं आहे, काही वेळेस स्पेसिस जर चेंज झाली तर त्या स्पेसिसमध्ये काय होतं, काही वेळेस 2 असतील किंवा काही वेळेस 5 आपल्याला ऑब्झर्व होतील. तर काही स्पेसिसमध्ये किंवा काही वेळेस काही टायमाला काय होतं, 6 ते 4 काय होतात आपल्याला स्टॅमिन्स ऑब्झर्व होतात. अँड्रोशियम. देन गायनोशियम इज नथिंग बट द फिमेल सेक्स ऑर्गन इन दिस फ्लावर. मग त्याच्यामध्ये ट्राय कार्पेलरी म्हणजे 3 कार्पेल त्याला आपल्याला किंवा 3 गायनोशियम जे आहेत त्याला प्रेझेंट असतील, 3 स्टिग्मा. देन सिनकार्पस मीन्स फ्यूज वन अनदर. देन ट्रायलोक्युलर, मेनी ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल इन इच लोक्युल्स 2 rows. म्हणजे काय, त्याच्यामध्ये ट्रायलोक्युलर ओव्हरी आहे, 3 लोक्युल्स आहेत आणि त्याच्यामध्ये काय ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल ही जी कंडिशन आहे ओव्ह्यूलची ती ऑब्झर्वेशन आपल्याला दिसून येते. देन ओव्ह्यूल इन इच लोक्युल, मग एका लोक्युलमध्ये 2 rows काय होतात, नंबर ऑफ ओव्ह्यूल्स आपल्याला ऑब्झर्व झालेले दिसून येतात. देन ॲक्झाईल प्लासंटेशन, मग ते ॲक्झाईल रिजनला अटॅच आहे म्हणून त्याला ॲक्झाईल प्लासंटेशन असं म्हटलेलं आहे. देन ॲक्च्युअल ॲक्झाईल प्लासंटेशन किंवा ओव्हरी ही इन्फिरियर काय आहे ही कंडिशन आपण बघूया. इट इज अ टाईप ऑफ ॲक्झाईल प्लासंटेशन, म्हणजेच हे पूर्ण त्याचे लोक्युल्स आहेत, त्या लोक्युलमध्ये 2-2 ओव्ह्यूल आपल्याला अरेंज झालेले दिसतात, पण ते व्हर्टिकली असल्यामुळे ते आपल्याला नंबर ऑफ ओव्ह्यूल्स त्या लोक्युलमध्ये अरेंज झालेले आहेत. ओके, हे सेंट्रल त्याचा प्लॅसेंटा आहे आणि त्या प्लॅसेंटाला हे ओव्ह्यूल काय आहेत, अटॅच आहेत, म्हणून त्याला ॲक्झाईल प्लासंटेशन असं म्हटलेलं आहे.
आता इन्फिरियर ओव्हरी जे आपण बघितलं इपिगायनस ओव्हरी दॅट इज कॉल्ड एज ए इन्फिरियर ओव्हरी. ओके, म्हणजेच काय ओव्हरीच्या टॉपर साईडला काय झालेलं असेल तिचा फ्लोरल व्हर्बची अरेंजमेंट असेल दॅट इज कॉल्ड एज ए इन्फिरियर ओव्हरी. देन फ्रूट्स कॅप्सूल पर्सिस्टंट सेपल्स म्हणजे फ्रूटची डेव्हलपमेंट कशी आहे कॅप्सूल लाईक आहे अँड सेपल्स किंवा कॅलिक जे आहेत ते काय त्याला पर्सिस्टंटली अटॅच आहेत. देन सीड्स स्मॉल व्हेरी हार्ड एंडोस्पर्म अँड स्ट्रेट एम्ब्रिओ. मग सीड्स कसे आहेत स्मॉल आहेत अँड व्हेरी हार्ड एंडोस्पर्म त्याचं आउटर कव्हरिंग जे आहे व्हेरी हार्ड आहे. देन स्ट्रेट एम्ब्रिओ त्याचा एम्ब्रिओ जो आहे तो स्ट्रेट आहे नॉट अ कर्व इन कंडिशन्स. ओके, तर ॲक्च्युअल कर्दळ या प्लॅन्टचे सीड्स जे आहेत ते आपण बघितलेले आहेत. देन नेक्स्ट फ्लोरल फॉर्म्युला अँड फ्लोरल डायग्रॅम. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट काय सांगितलं आहे ब्रॅक्टिएट फ्लावर्स आर ब्रॅक्टिएट असं सांगितलं तर इथं आपण ब्रॅक्ट दाखवलेली आहे. देन बायसेक्शुअल म्हटलेलं आहे मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन बोथ सेक्स ऑर्गन आर प्रेझेंट इन दिस फ्लावर. हा अँड्रोशियम आहे आणि हे गायनोशियम आहे ट्राय कार्पेलरी इन कंडिशन्स बायसेक्शुअल. देन झायगोमॉर्फिक म्हटल्यानंतर आता याचं जर आपण कोणत्या पण अँगलमध्ये याला कट केलं तर काय होणार नाही त्याचं सेम पार्टमध्ये काय होणार डिव्हायडेशन होणार नाही दॅट इज कॉल्ड एज झायगोमॉर्फिक. कॅलिक्स 3 मग हे कॅलिक्स जे आहेत 3 इन कंडिशन्स ब्लॅक कलरचे आपण दाखवले ते कॅलिक्स आहेत आणि ते फ्यूज आहेत. ओके, देन करोला मग हे जे करोला आहेत आउटर साईडचे हे जे करोला आपण 3 इन कंडिशन्स दाखवलेले आहेत. ओके, देन अँड्रोशियम 1/2 मग अँड्रोशियम जो आहे तो 1/2 म्हणजे काय एक त्या पेटल्सला अटॅच आहे. ओके, देन गायनोशियम 3 आणि इन्फिरियर किंवा इपिगायनस ओव्हरी असं म्हटलेलं आहे. 3 इन कंडिशन्स गायनेशियम आहे आणि ओव्हरी कशी आहे सिनकार्पस आहे. ओके, फ्यूज आहे आणि इपिगायनस म्हटलेलं आहे म्हटल्यानंतर इपिगायनस म्हटल्यानंतर त्याच्या वरच्या साईडला आपण अंडरलाईन करतो किंवा डॅश देतो. जर सुपिरियर ओव्हरी म्हटलं तर त्याच्या खालच्या साईडला आपण डॅश करणार. ओके, दॅट इज कॉल्ड एज ए इन्फिरियर ओव्हरी इपिगायनस ओव्हरी दॅट इज ए फ्लोरल फॉर्म्युला अँड फ्लोरल डायग्राम ऑफ कॅनेसी फॅमिली. एक्झाम्पल कॅना हार्टेनेसिस. अँड चॅप्टर नंबर 5 स्टडी ऑफ फॅमिलीज अकॉर्डिंग टू बेंथम अँड हुकर सिस्टीम क्लासिफिकेशन. ओके, 5 नंबरचा जो चॅप्टर आहे स्टडी ऑफ फॅमिलीज तो चॅप्टर या पूर्ण 11th फॅमिली आपण एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, चॅप्टर इज फिनिश.